ओके. आज पहिला दिवस आहे सर्वांसाठी. पुन्हा परत एक विनंतीपूर्वक सूचना. आपलं आधी एक बॉन्डिंग होणं फार महत्वाचं असतं. तुम्हाला आणि माझी ओळख होणं फार महत्वाचं असतं, की तेव्हा इंटरेस्ट क्रिएट होतो, कारण आपण एक एक ब्रेन डेव्हलपमेंटचं एक सायन्स आपण शिकतोय. मी थोडंसं प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी बोलेल, की अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब अशा खूप साऱ्या गोष्टी शिकण्यामागच्या खूप साऱ्या धारणा आहेत. त्या धारणांचं आपलं दिवसेंदिवस जसं जसं आपण क्लासमध्ये बोलत राहू, तेव्हा डिटेलिंग मी तुम्हाला सांगत राहील. पण ते प्रत्येक गोष्ट ॲज अ टीचर, ॲज अ ट्युटर, ॲज अ काउन्सिलर, ॲज अ एज्युकेशन फील्डमध्ये एक गुड टीचर म्हणून याबद्दल आपण राईट इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, राईट इन्फॉर्मेशन सर्च करणं आणि राईट इन्फॉर्मेशन थ्रो करणं, म्हणजे समोरच्याला पास करणं, हे आपल्याचं काम असतं. पण काय होतं, की समाजामध्ये खूप साऱ्या मान्यता असतात, अर्धवट माहिती असते. त्या अर्धवट माहितीच्या नुसार त्याच्यात पुन्हा परत आपल्यापर्यंत अर्धवट पोहोचते आणि आपण पुन्हा परत कोणाला तरी अर्धवट माहिती असं आपण पास आउट करत असतो. अशी सर्व एज्युकेशन बद्दल प्रियंकाताई, कुठलंही एज्युकेशन असेल, कोणीही कम्प्लीट नसतो. मीही नाही कम्प्लीट आहे. मी गेल्या 20-22 वर्षापासून मी सुद्धा रोज शिकतोय. मी पण रोज शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि राईट राईट इन्फॉर्मेशनकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगेल, कारण आपल्याला एक भारत महासत्ता बनवायचा आहे. त्याचा एक वारकरी म्हणून आपल्याला काम करायचं आहे. कारण जेव्हा आपण एज्युकेशन फील्डमध्ये काम करतोय, मी नेहमी असं गमतीने आणि थोडंसं मजेशीर असं बोलत असतो, की हा देश सुतासारखा सरळ करायचा असेल तर 60% देश हा शिक्षकांच्या ताब्यात असतो. म्हणजे आपण म्हणाल, की बालवाडीपासून तर पीजी, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल एज्युकेशन, जे काही इंडस्ट्रियल एज्युकेशन, जे हायर साईडचे कोर्सेस असतील, असा संपूर्ण देश, 60% देश हा शिक्षकांच्या ताब्यात असतो. आणि जर शिक्षक परफेक्ट असतील, शिक्षक डिव्होटेड असतील, शिक्षकांना जर ही एक मोहीम असेल त्यांच्या मनात, की देश महासत्ता झाला पाहिजे, तर हा जो महासत्तेचा प्रवास आहे, आपण कदाचित डबल स्पीडने हा करू शकतो. ठीक आहे, कोण काय करतंय, राजकीय लोक काय करतायत, कोणी काय करतंय, तो आपला विषय नाही. मी काय करू शकतो, मी याच्यावर आजपासून बोलणार आहे. परत एकदा सांगतो, आपल्याला कोण काय करतं याच्यापेक्षा मी काय करू शकतो किंवा काय करणार, याच्यावर आपण बोलणार आहेत. कारण ब्रेन आपलं आहे. आपल्या ब्रेनला आपल्याला ट्रेन करायचंय. आणि पहिले जर हा देशाचा एक प्रवास जो आपण सुरू झालाय, कदाचित आपण असं, मी नेहमी म्हणत असतो, की आम्ही आमच्या आजोबांबरोबर जेव्हा गप्पा करायचो, की ते म्हणायचे की स्वातंत्र्य काळात त्यांनी इंग्रज बघितले, त्या चळवळीत तर कधीतरी त्यांनी लहानपणी, त्यांच्या तरुणपणी त्यांनी त्या मोहिमा बघितल्यात. त्या कदाचित आपली आपली पिढी आपण बघू शकलो नाही. ठीक, आपण म्हणजे स्वातंत्र्य काळातल्या चळवळीतले आपण स्वातंत्र्य सैनिक बनू शकलो नाहीत, मधुताई. पण आता एक नवीन एक संधी आहे आपल्याला, की तुमचे जेव्हा नातू पंतू कोणीतरी म्हातारपणी जेव्हा गप्पा कराल, तेव्हा मात्र तुम्ही सांगू शकतात, की देश जेव्हा महासत्ता झाला, त्या महासत्तेतल्या चळवळीतले आम्ही वारकरी आहोत, हे मात्र तुम्ही अभिमानाने सांगू शकतात. पण त्यासाठी आपला खारुताईचा जरी वाटा असला पाहिजे, प्रत्येकाचा त्याच्यात थोडासा वाटा असला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण सर्वजण, मी असं म्हणेल, की आपण नशिबान आहोत, की आपण अशा एका मोहिमेसाठी आलोय, की शिकायचं आणि शिकवायचं आहे. कारण प्रत्येकाला ही बुद्धी देव देत नाही आणि प्रत्येकाच्या नशिबी शिकवण्याची इच्छाशक्ती येत नाही. पण आपल्याला आली म्हणून आपण या प्लॅटफॉर्मवर आलोत. म्हणून पुन्हा परत आपण आज आपण सर्वांनी एकमेकाचं इंट्रोडक्शन करून घेतलं. त्याबरोबर आपली संस्था, जेव्हा आपण या संस्थेबरोबर काम करणार आहे, त्या संस्थेबरोबर खरं तिची काय समाजामध्ये काय लायकी आहे, त्या समाजाचं काय नेमकं प्रतिबिंब आहे समाजामध्ये, ते नेमकं समजून घेण्यासाठी छोटंसं प्रेझेंटेशन आहे, 10-5 मिनिटाचं. आणि मग पुन्हा परत आपण ते समजून घेऊ. म्हणजे पुन्हा परत तुमच्या मनामध्ये कधीही कुठलंही किंचितही कुठलीही शंका नसेल, किंवा पुन्हा परत तुम्हाला काही त्याच्याबद्दल शंका नसेल, की नेमकं मी कुठं अबॅकस शिकते, मी कुठलं अबॅकस शिकते, एक संस्था कुठली आहे, काय आहे, याच्याबद्दल तुम्हाला कुठलीही शंका नसायला पाहिजे. आणि समाजामध्ये अशा खूप साऱ्या मान्यता आहेत. मग पहिला प्रश्न असतो, की मग तुम्ही कुठला अबॅकस शिकवणार आहेत, इथून सुरुवात होतात. सिस्टम हे इथून तिथून सर्व सारखी असते. परत क्लिअर करतो, सिस्टम 2+2 म्हटलं की जगामध्ये कोणाचेही फोरच होणार आहेत, प्रियंकाताई.
4च होणार आहेत. त्याच्यातून -3 म्हटलं की आन्सर 1च येणार आहे. लक्षात आलं? पण आन्सर 1 येण्याच्या टप्पे वेगवेगळे बनवलेले असतील. प्रत्येकाचा सिलेबस वेगवेगळा बनवलेला असेल. जसं आजकाल मुक्त विद्यापीठची जी काही चळवळ आहे, का स्वायत्त संस्था असतात. जसं आपण आपलं ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन आपण आपण रजिस्टर संस्था आहोत NGOच्या अंडरमध्ये, ट्रस्ट म्हणून. तेव्हा आपल्याला एज्युकेशन फील्डमध्ये आपली प्रायोरिटी किंवा आपलं स्पेशलायझेशन असलेले आपल्याला सर्टिफिकेशन करून आपण आपले स्वतंत्र कोर्सेस घेऊन आपण सर्टिफिकेशन देऊन आपल्या मेंबर्सना सपोर्ट सिस्टम तयार केलेली आहे, की त्यांनी समाजामध्ये जाऊन त्यांनी थोडंसं अर्थार्जनाबरोबर सामाजिक कार्य करावं आणि विद्यार्थ्यांना त्यांनी ज्ञानदानाचं काम करावं. हा एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. म्हणून आपण संस्थेबद्दल आधी समजून घेऊ आणि दिवसेंदिवस जसं जसं पुढे जाऊ तसं तसं सर्व प्रश्न तुमचे क्लिअर होत जातील. पण टार्गेट पुढच्या रविवारी आपल्याला क्लास सुरू करायचा आहे. म्हणून आधी आपण संस्थेबद्दल माहिती समजून घेऊया. एक मी तुम्हाला प्रेझेंटेशन स्वरूपात मी घेऊन जातो. मी फक्त एक प्रश्न विचारेल. आता काही ताई मला लिमिटेड ताई दिसतील, म्हणून मला अनिता ताई दिसत आहेत आणि त्यांना विचारेल मी, ताई प्रेझेंटेशन दिसतंय का अनिता ताई? म्हणजे तुम्ही जर थंब किंवा हात केला तर मला पुढे जाता येईल, दिसतंय म्हणून असं. ओके, थोडंसं फास्ट प्लीज. ओके, व्हेरी गुड. सो प्लीज इकडे लक्ष द्या. हा एक प्रवास आहे आपला, प्लीज इकडे लक्ष द्या. प्रवास असा आहे की आपण आज 1 मे दिवशी आपण भेटलो, तर आपल्याला छानपैकी हा मागच्या 7 सप्टेंबरचा कार्यक्रम आहे. 7 सप्टेंबरला टीचर सर्टिफिकेशन सह नारी शक्ती सन्मान पुरस्कारांचं आयोजन झालं होतं 7 सप्टेंबर. तर या वर्षाचा प्रोग्राम कधी, कसा, कुठे, काय ते सर्व तुम्हाला सांगण्यात येईल. तर हा ट्रान्सफॉर्मेशन की 1 मे, तर हा छानपैकी आपल्याला पदवी जी काही तुमची अबॅकस टीचर सर्टिफिकेशन ती तुम्हाला मिळेपर्यंतचा हा प्रवास आहे. म्हणून हा एक मी तुम्हाला या माध्यमातून किंवा या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच जर तुम्हाला ही पूर्ण स्लाइड दिसत असेल तर ब्रेन टेन एज्युकेशन महिलांना प्रशिक्षण देणारी संस्था, शिक्षण, पर्यावरण, सुदृढ ग्राम, शहर, कृषी, आरोग्य आणि रोजगार याच्यासाठी प्रयत्न करणारी आपली संस्था आहे. आणि ही तुमची आमची सर्वांची संस्था आहे. म्हणून आजपासून आपण सर्वजण या सर्व जे काही गोल आणि ऑब्जेक्ट आहेत संस्थेचे, याच्यासाठी आपण काम करणार आहोत. निश्चितच सर्वांना कुतूहल असेल की आता आम्ही क्लास सुरू केला, पण याचा नेमका प्रवास कसा असेल. तर आपलं एक लेवल 4चं सर्टिफिकेशन असतं. प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणजे 4 लेवल, आणि आज या आठवड्यात जे शिकणार आहोत ते 0 लेवल, म्हणजे असे 5 लेवल. 5 लेवलचं आपली एक्झाम साधारण आपण प्लान केलेला आहे. जसं प्लान केलेला आहे की 21 जून 2026 पर्यंत तुमच्या 4 लेवल शिकून होतील. आणि जेव्हा तुमच्या 4 लेवल शिकून होतात तेव्हा याचा अर्थ विद्यार्थ्यांना साधारण 1.5 ते 2 वर्ष. इकडे लक्ष द्या. एक लेवल साधारण 3 महिने चालते विद्यार्थ्यांची. एक लेवल विद्यार्थ्यांची 3 महिने चालते. जर शाळेत तुम्हाला अबॅकस ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर 2 सेमिस्टरमध्ये 2 लेवल होतात. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. 2 सेमिस्टरमध्ये 2 लेवल होतात. मग या 4 लेवलमध्ये पण आपण कधी कधी 2च लेवल पण म्हणतो. हे सर्व तुमचं डाऊट क्लिअर होतील, काय काळजी नका करू. म्हणजे या 4 लेवलला मी 2च लेवल पण म्हणतो कधी कधी, आणि 4 लेवल पण म्हणतो. म्हणजे ज्युनियर आणि सिनियर मुलांसाठी थोडक्यात हे सर्व मी तुम्हाला डिटेल्स सांगेल पुढे. म्हणजे या 4 लेवलला 2 लेवल पण म्हणतो आपण आणि 4 लेवल पण म्हणतो. मग ते कोणासाठी 4 आणि कोणासाठी 2 ते सर्व क्लिअर करेल. पण तुम्ही जे काही या 15 जून पर्यंत शिकणार आहेत, आणि तुमच्या तोपर्यंत 5 एक्झाम होणार आहेत. लक्ष द्या काय सांगितलं तुम्हाला. 5 एक्झाम. या रविवारपर्यंत एक फायनल एक्झाम होईल, तिचा रिझल्ट येईल. तुम्हाला तिथं थांबायचं तर तिथं थांबू पण शकतात, असं काही नाही. सर्व सांगेल मी तुम्हाला. पण पुढे जायचं असेल तर पुढे कसं जायचं ते पण सांगेल रविवारपर्यंत, काय काळजी नका करू. फक्त रोज जॉईन करा. त्याच्यानंतर आपण पुढे 4 लेवल शिकणार आहेत, आणि 4 लेवल विद्यार्थ्यांना शिकायला साधारण पहिलीतला मुलगा असेल तर साधारण 2 वर्ष लागतील. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही जे शिकवणार आहेत ते आपण आता पुढच्या 1.5 महिन्यात शिकणार आहोत. लक्षात आलं तुम्हाला हे का सांगतोय. म्हणजे तुमचा शिकण्याचा इंटेन्शन आणि तुमचा स्पीड कसा असला पाहिजे. कारण आपण मॅच्युअर्ड आहोत, आपण टीचर आहोत. आपल्याला सर्व गोष्टी A to Z पुन्हा परत प्रत्येक दिवसाचा होमवर्क, प्रत्येक दिवसाचा हात धरून बसून नाही घेता आलं पाहिजे. तुम्ही ताई लोक आहेत, तुम्हाला थोडासा स्पीड जास्त असलाच पाहिजे आणि स्वतःहून करायलाच पाहिजे. म्हणून आपल्याला सरांना मी एक पिक्चर क्लिअर करून देतोय. विद्यार्थ्यांना ज्या 4 लेवल शिकायला 2 वर्ष जातात ते आपल्याला पुढच्या 1.5 महिन्यात शिकायचं आहे.
क्लिअर आहे? अग्री? पुढे जाऊया. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा प्रवास असेल की निश्चितच जर आपलं 15 जूनपर्यंत आपलं लेवल 4 झाली, तर मग पुन्हा परत ॲडव्हान्सच्या 3 लेवल असतात आपल्या. ॲडव्हान्सच्या 3 लेवल होतील, ज्यामध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या सर्व कन्सेप्ट होतील. त्याचा पण सिलेबस सांगेल, काही काळजी नका करू कोणी. त्या पण लगेच इमिजिएट आपण घेणार आहोत. आपण प्लॅन केला की त्या पण आपण इमिजिएट घेऊ. त्याच्यानंतर आपलं वेदिक मॅथमॅटिक्स सुरू होईल, लेवल 1 आणि लेवल 2. कंटिन्यू प्लॅन होईल जोपर्यंत या बॅचचं कंटिन्यू पुढे ॲडव्हान्स लेवल होत नाही, वेदिक मॅथ होत नाही, तोपर्यंत आपण 7 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे, काही काळजी नका करू. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला सर्टिफिकेशन कधी द्याल? तुम्हाला वाटलं तर 15 जूनला पाहिजे तर 15 जूनला कॉपी पण पाठवून देईल. पण खऱ्या अर्थाने जो काही तुमचा सर्टिफिकेशनचा प्रोग्राम आहे तुमचा सर्व्यांचा, आजच सांगून ठेवतो मी तुम्हाला, तुमचा सर्टिफिकेशनचा प्रोग्राम जर तुम्हाला असं वाटतंय की मान सन्मानाने, त्याच्यासाठी पण संस्था साधारण 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करते त्या प्रोग्रामचा. या बाकीच्या ताईंना माहिती आहे. तो म्हणजे प्रोग्राम नुसता म्हणजे करायचा म्हणून करायचा नाही. ते सर्व मॅनेज करणं, त्या लेवलचा प्रोग्राम करणं, त्या मान सन्मानाने तुम्हाला म्हणजे तुमचा पदवीदान समारंभ करणं. तर आपण दिलदारपणे, दिमागदार मोठा एक प्रोग्राम करत असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, तोपर्यंत तुम्हाला कधीपर्यंत 7 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अबॅकसचं तुम्हाला 4 लेवलचं सर्टिफिकेशन होईल, ॲडव्हान्स लेवलचं ट्रेनिंग होईल, त्याच्यानंतर वेदिक मॅथचं तुमचं ट्रेनिंग होईल, वेदिक मॅथचं सर्टिफिकेशन तुम्ही जर तिथं एक्झाम दिले तर तुमचं ते पदवीदान तो पण होईल, आणि रुबिक क्यूबचं पण ट्रेनिंग होईल. असं नॉनस्टॉप पुढे चालू राहील, काय काळजी नका करू. 7 सप्टेंबरपर्यंत तोपर्यंत कुठलीही बॅच सुरू होणार नाही. ओके, हे मी क्रमवारी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही म्हणाल मग हँडरायटिंग स्किलचं काय? काही काळजी नका करू. माझं स्वतःचं हँडरायटिंग इतकं खराब आहे, परत एकदा सांगतो, इतकं खराब आहे तर मी काय तुम्हाला शिकवायचं हँडरायटिंग स्किल? पण त्या हँडरायटिंग स्किलमध्ये बोथ हँडरायटिंग स्किल मी तुम्हाला कन्सेप्ट सांगेल. आणि तुम्ही हुशार आहेत, मुलं तुमच्यापेक्षा अजून जास्त हुशार आहेत, ते इम्प्लिमेंट करतील. संकल्पना आपण क्लिअर करू, काय काळजी नका करू. पुढे जाऊया प्रेझेंटेशनमध्ये. अ, त्यानंतर रोबोटिक, पुन्हा पुन्हा परत एक रोबोटिकचं पिक्चर आलं म्हणून सांगतो. एक आपण आता सध्या आपल्या ताई लोकांची, 25 ताई लोकांची एक रोबोटिकची बॅच सुरू आहे. आता रोबोटिक म्हटलं की आज दुपारी पण एक संस्था होती, एक दुपारी पण एक संस्थेशी माझं बोलणं झालं. हम्म, कदाचित मी सांगेल तुम्हाला उद्या, मला आठवत नाही. पण एखाद्या वेळेस काय फेसबुकवर कुठेतरी ऍड बघतो आपण, क्लिक करतो, त्यांना वाटलं इंटरेस्टेड आहे का म्हणून पुन्हा परत ते कॉल करतात. पहिले सुरुवातीला काय करतात, 2 3 50 89 भरा, 999 भरा. नंतर ते इंट्रोडक्शन करतात, मार्केटिंग करतात, पुन्हा परत म्हणतात 11:30 12चा करा. 11:30 12चा म्हटलं की लगेच 51चा करा, 51चा झाला का 4.5 लाखचा करा. असं हे सर्व मार्केटमध्ये चालतं आजकाल. आपण तसं काहीच नसतं आपलं, परत एकदा सांगतो. पण आता त्यांचं पण तसं जाळं होतं. पण त्यातल्या त्यात एक ब्लिक्स म्हणून संस्था आहे, लक्ष द्या. त्या ब्लिक्स संस्थेबद्दल आपण 1 वर्ष बोललो, त्यांच्याशी आपण डील केलं, आणि आपली टीम त्यांना आवडली, आणि म्हणून मागच्या एप्रिल का मे जूनमध्ये आपलं त्यांच्याबरोबर एक ॲग्रीमेंट झालं. आणि त्या ॲग्रीमेंट नंतर आपण एक बेसिक कॉस्ट मागच्या वर्षाची ट्रायल बॅचसाठी आपण एक 15,000चं किट, म्हणजे ॲक्च्युली 20,000 MRP, त्याच्यावर 25% डिस्काउंट, असं 15,000चं आपण एक रोबोटिक किट डिझाईन केलं. लक्ष द्या. आणि त्या किट घेऊन साधारण 240 एक्सपेरिमेंट होतील, असं 240 एक्सपेरिमेंटचं किट आपल्या ताई लोकांना आपण दिलं. त्याचं पण मी तुम्हाला सांगेल. बट काय झालं, आपल्या ताई एवढ्या स्मार्ट नाही आहेत, आपल्या ताई एवढ्या प्रोग्राम करण्यासाठी अजून जरा झटतायत, तिथं थोड्याशा अडकल्या आहेत. पण ताई प्रयत्न करतायत. आणि म्हणून आपल्याला पण घाई नाही की पुन्हा लगेच बॅच, पुन्हा परत, असं काही नाही. त्या ताईंनी आधी शिकलं पाहिजे. त्या ताईंनी त्या 15,000वरून 1.5 2 लाख रुपये रेव्हेन्यू जनरेट केला पाहिजे, हा आपली इच्छाशक्ती होती. पण त्या ताई थोड्या स्ट्रगल करतायत अजून. पुन्हा परत काय झालं की ती एक ट्रायल बॅच होती म्हणून आपल्याला 15,000त मिळालं. पण आता ते किट जवळजवळ 30,000पर्यंत जाणार आहे मॉडिफाईड करून. आणि त्याच्यावर जे काही आपल्याला 25% डिस्काउंट मिळेल, कारण ते मॉडिफाईड करून देत आहेत. पुन्हा परत जे मागचं एक्झिस्टिंग किट होतं त्याचीच आता 19,500 रुपये प्राईस झाली पुन्हा परत. कारण आता GST वाढले काहीतरी, हे युद्धाच्या याच्यात त्यांनी खूप या एप्रिलपासून रेट वाढवले. पण त्याला ते नवीन आधुनिक आणून ते 30,000चं किट आणतायत. ते 30,000चं किट घेऊन आपण एक छानपैकी रोबोटिक लॅब पण आपले सेटअप करू शकतात. एक साधारण अजून 1 महिन्यानंतर
मी मुद्दाम तुम्हाला सर्वांसमोर अनाऊन्स करतो, एक एक महिन्यानंतर फिजिकल लॅब आपली ब्रेन ट्रेनची पण सुरू होईल. ते सांगेल मी तुम्हाला. आपण तर रोज भेटणारच आहोत. तर फिजिकल लॅब पण सुरू होईल नाशिकमध्येच. तर ते पण आपण प्रयत्न करणार आहोत की तिथं पण येऊन शिकता येईल. बट ऑनलाईन एक्सेसद्वारे ते पण अवेलेबल आहे. पण रोबोटिक आहे म्हटल्यावर काहीतरी तर किट घ्यावं लागेल. 1.5-2 लाखाचं कुठेतरी जाऊन ट्रेनिंग घेण्यापेक्षा आपण कमीत कमी कॉस्टमधलं किट घेऊन तुम्हाला ह्या गोष्टी सुरू करता येतात. एक जस्ट मी इंट्रोडक्शन केलं. पण काय आपण ब्लिक्स बरोबर करतो. त्याचा सर्व श्रेय ब्लिक्सला आहे. त्याच्यानंतर शिका आणि शिकवा या मोहिमेमध्ये हे ब्रेन ट्रेनचं कार्य कसं चालतं, किंवा या आधी सर्वात ज्या दोन ताई आपल्या मेंबरहून टीचर झाल्या होत्या त्यांचे फोटोज आहेत, रुपाली ताई आहेत, प्रतिभा ताई आहेत, यांचे फोटो या माध्यमातून दाखवतोय. हा एक प्रवास आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल की आम्हाला किटमध्ये तुम्ही काय घेणार, सिलेबस आहे, त्याच्यानंतर अबॅकस टूल्स आहे, त्याच्यानंतर सर्टिफिकेशन चा प्रोग्राम आहे. ह्या अशा पद्धतीने होईल. संस्था आहे. संस्था आपली, मी जेव्हा तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितली की संस्था आपली ट्रस्ट ऍक्ट खाली, ट्रस्ट म्हणून आपली एक समाजसेवी संस्था म्हणून आपली संस्था गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे आपले रजिस्टर आहे. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ ही जी संस्था आहे आपली, MSME म्हणून आपण रजिस्टर केलेली संस्था आहे. आपल्या संस्थेला ISO हे बघा सर्टिफिकेशन बघू शकतात. ISO 9001 2015 आपली सर्टिफिकेशन मिळवलेली संस्था आहे. त्याच्यानंतर आपण 12A ATG, आपल्या संस्थेला 12A आणि ATG पण मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला आपल्याला कोणी डोनेशन केलं तर ते आपण घेऊ शकतो. त्यातनं CSRचं पण सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर स्टार्टअप आणि कॉपीराईट. या कॉपीराईटसाठी आपण वैदिक मॅथमॅटिक्सचं लेव्हल 2चं बुक आपण आणू शकलो नाही. पण एक कॉपीराईट ऍक्ट पण आपल्याला आपल्याला मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण वैदिक मॅथचं लेव्हल 2चं बुक आणू. नंतर संपूर्ण सिलेबस आपला संस्थेचा कॉपीराईट म्हणून हे होणार आहे. एक जस्ट तुम्हाला मी सांगतो की संस्था कशा कशा कलमांबरोबर कशा कशा सर्टिफिकेशन बरोबर काम करते. त्याच्यानंतर आपलं हे पण झालेलं आहे. इथं टाकायचं मी विसरलो, दर्पण रजिस्ट्रेशन, सॉरी. दर्पणचा हा ID आपला आपलं दर्पण पण झालेलं आहे. म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात त्या पण आपल्याला हळूहळू आपल्याला मिळून आपल्याला गव्हर्नमेंट बरोबर काम करता येईल. संस्था रजिस्ट्रेशन करण्याचे उद्देश निश्चितच आपण असं, आपली एक अशी मान्यता आहे की प्रत्येक चाइल्डकडे एक पोटेन्शियल आहे, एक युनिकनेस आहे आणि ते ग्रोथ व्हावं. आणि म्हणून अशा पुन्हा परत महान ज्या अ, महान महान महाभूती आहेत की जेव्हा आपण ज्यांना ग्रेट हिरोज म्हणतो, आपले आपले रोल मॉडेल्स म्हणतो, असे रोल मॉडेल्सचे जे काही विचार आहेत ते पुन्हा पुन्हा परत आजकालची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचो, त्यांचं ब्रेन ट्रेन हो. आणि देश महासत्ता बनण्यासाठी ह्या लोकांनी जसं आपलं समर्पण दिलं समाजासाठी, देशासाठी, तसंच नवीन पिढी पुन्हा परत, किंवा जगासाठी, देश किंवा जग सुखी व्हावं म्हणून, तर पुन्हा परत आजच्या पिढीमध्ये ते यावं. तसे संस्कार व्हावेत, तसे त्यांच्यावर संस्कार रुजवले जावेत, म्हणून संस्थेचे उद्देश रजिस्ट्रेशनचा आहे. निश्चितच संस्था रजिस्टर आहे. म्हणजे नंदिनी निकुम ह्या प्रेसिडेंट आहेत. मी नरेंद्र निकुम आणि रुपाली मॅम, आम्ही NGOचे फाउंडर मेंबर म्हणून आम्ही दोघं महिंद्रात गेल्या 30 वर्षापासून काम करतो. पण आम्ही एक जस्ट मानद सदस्य म्हणून संस्थेबरोबर जोडलेले आहोत. पण बाकी सर्व नंदिनी मॅम यांच्या नावाने ही संस्था चालते. आणि तुम्ही हात म्हणून चालते, कारण तुम्ही हात म्हणून हे सर्व काही चाललंय, हे सांगतो. तुम्ही आहात म्हणून हे सर्व पिलर्स तुमच्या समोर दिसत आहेत संस्थेचे. हे ज्या सर्व ताई दिसत आहेत या सर्व संस्थेच्या मेन पिलर्स आहेत, संस्थेचे आधारस्तंभ आहेत. म्हणून ही संस्था चालते. या सर्व आधारस्तंभांच्या माध्यमातून जे काही ऍक्टिव्हिटीज होतात, या फोटोंच्या माध्यमातून मी जे सांगतोय की प्रत्येक क्लासच्या सेंटरला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात. स्टेट लेवल होते, नॅशनल लेवल होते, त्यांच्या क्लास लेवल कॉम्पिटिशन होतात, त्याचे हे सर्व फोटो. निश्चितच संस्था दरवर्षी एक मोठा आपला एक ब्रेन ट्रेनचा एक महाकुंभ मेळा भरत असतो की नॅशनल मॅथ मॅरेथॉनच्या माध्यमातून. त्याला प्रत्येकाला असं वाटेल की निश्चितच प्रत्येकाने त्याची म्हणतात ना, याची देही याची डोळा आपण जसं म्हणतो, त्याची अनुभूती घेतली पाहिजे. ती घेतल्यानंतरच आपल्याला पण प्रेरणा येते की आपल्या ताई किती मोठ्या लेवलचं काम करतायत. किती, एक मी मुद्दाम सांगेल, उज्ज्वला शेवाळे ताई मालेगावच्या आहेत, योगिता ताई मालेगावच्या आहेत, की या उज्ज्वला ताई 16 गावांना शिकवतात, 16 गावांना जातात. मग हा खूप, म्हणजे मुद्दाम का सांगतो, खूप डेडिकेशन पार्ट आहे. 16 गावांना 8 दिवसात जाणं म्हणजे नॉट जोक. मग पैसे पण ते मिळवत असतील तेवढ्या. मी नाही त्यांना कधी विचारले की ताई किती मिळवतात.
1 लाख रुपयांपर्यंत सहज मिळवत असतील. मला पण अजून 1 लाख रुपये मिळायला मला 30 वर्षे गेले महिंद्रामध्ये. पण 1 लाख रुपये मिळवतात ते, पण 16 गावांना स्ट्रगल करतात. 16 आठवड्यातून दर दिवसाला 2 गावांना जातात. आणि जिल्हा परिषद म्हणजे असं काही नाही की नाशिकमध्येच खूप पैसा आहे आणि महानगरपालिकेच्या मुलांकडे नाही आहे, जिल्हा परिषदेच्या जे जिल्हा परिषदच्या मुलांना सरांना शिकवतात, पालक पे करतात, देतात पैसे. पण आपली क्वालिटी आणि डेडिकेशन आणि समर्पण असलं पाहिजे. आणि हे सर्व समर्पणातून होतं. म्हणून मी मुद्दाम सांगेल की उज्ज्वलाताई 16 गावांना शिकवतात. योगिताताई त्याच्यानंतर 2 नंबर मी म्हणेल ब्रेन ट्रेन मधल्या जेवढ्या ताई आहेत मालेगावच्या सगळ्यात, या ताई टॉप नंबरच्या दोघं. योगिताताई जवळजवळ 250-300 विद्यार्थ्यांना शिकवत असतील. मला नाही माहिती एक्झॅक्ट त्यांचा आकडा, पण त्या पण जवळजवळ 200-250 विद्यार्थ्यांना शिकवत असतील. त्या पण 60-70 हजार रुपये सहज मिळवत असतील आपल्या परिवाराला अर्थार्जन याच्या माध्यमातून. फक्त करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. जे शिकलो ते समाजाला देता आला पाहिजे. म्हणजे सुरुवात झाली की नंतर मागून वळायची गरज नसते. फक्त एकदा क्लास सुरू करा, हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके. पुढे जातो. अ, संस्थेची निश्चितच सुरुवात मी जे सांगितलं होतं की 2009 साली अशा ग्राउंड पासून, अशा मातीमधून, एका गार्डन पासून झालेली होती. की जे जे आपण आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलो. आणि जवळजवळ हे जे काही पिक्चर्स तुमच्या समोर येत आहेत, हे सर्व पिक्चर्स जवळजवळ अ, खूप सारे पॅरेंट, टीचर्स, स्टुडंट्स असे जवळजवळ 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, जवळजवळ 1,500-2,000 पॅरेंट्स, त्याच्यानंतर दरवर्षी स्टेट लेवल, दरवर्षी नॅशनल लेवल. त्याच्यानंतर मी जेव्हा घरी क्लास घ्यायचो कोरोनाच्या आधी, तेव्हाचा एक मुद्दाम एक फोटो दाखवतो तुम्हाला. जस्ट तुम्हाला आवाज येतोय की मला माहित नाही, पण मी जस्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी मी जेव्हा घरी यायचो ड्युटीवरून, हे मुलं सर्व सर्व लाईनीत बसलेले असायचे. आणि सुरुवात केली की प्रत्येक रूम मध्ये, प्रत्येक घराच्या कोपऱ्या कापऱ्यात मुलं असायचे, पूर्ण घर भरून असायचे. पण जेव्हापासून मी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शिकवायला सुरुवात केली, तेव्हापासून विद्यार्थ्यांचं शिकवणं मी बंद केलं. ओके. त्याच्यानंतर हे प्रत्येक कोपऱ्या कापऱ्यात घरात, पूर्ण जिन्यापासून तर कधी कधी टेबलाखाली पण मुलं बसायचे, एवढे घरात मुलं असायचे. ही कोरोनाची बॅच मी जे तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 3-4 हजार परिवार आपल्याला जोडले गेले. आणि अशा पद्धतीने स्टँडर्ड 1, स्टँडर्ड 3, स्टँडर्ड 6 अशा 5-5, 6-6 बॅचेस नॉनस्टॉप, नॉनस्टॉप 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 11 ते 12 आणि 10 ते 11, असं नॉनस्टॉप 5-5 तास बॅचेस चालायच्या कोरोनामध्ये, 500-500च्या कॅपॅसिटीच्या. आणि त्यावेळेस जेव्हा आपण म्हणतो की काही नसताना कसं शिकायचं, तर ही एक मोठी एक सुचलेली आणि एक युनिक कन्सेप्ट होती की जे साधन आहे आपल्याकडे, जे आपल्याकडे आहे, त्याच्यातून अबॅकस बनवायचं आणि त्याच्यावर शिकायचं. हे जगातला हा एकमेव ब्रेन ट्रेनचा प्लॅटफॉर्म होता की तो थांबलाच नाही. की काही एकही रुपया, तेव्हा आपण सर्व सिलेबस पण पीडीएफ फॉर्ममध्ये द्यायचो, आपण बुक पण द्यायचो. पण आता नंतर आपला संस्थेची मालमत्ता आहे म्हणून तिला आपण एक प्रॉपर वेने आपण त्याला प्रिंट मीडियामध्ये आणली. आणि म्हणून नंतर त्याला एक आपण त्या फॉर्मॅटमध्ये आणून विद्यार्थ्यांबद्दल सिलेबस आपण पोहोचवतो. पण आधी जे होतं ते मी तुम्हाला सांगतोय. ओके. सो अशा फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांनी, हजारो विद्यार्थ्यांनी ते अबॅकस टूल घरी बनवले, शिक्षकांनी बनवले, पालकांनी बनवले. आणि अशा टूलवर आपण घरी शिकायचो. आणि हे टूल आपण रविवारपर्यंत आपण पण बनवणार आहेत ना. काही नसताना शिकायचंय म्हणजे काहीतरी करावं लागेल. आणि तर ताई, तुम्ही हो म्हणतायत. हा एक थोडासा लेखाजोखा आहे संस्थेचा की किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, पालकांपर्यंत पोहोचलो, वेदिक मॅथ किती विद्यार्थ्यांना शिकवलं. मग संस्थेला वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून बातम्या आल्या, हे तर येणारच, काम केलं की येतातच. मग अशा पद्धतीने बॅच 1, बॅच 2, बॅच 3, बॅच 5, बॅच 6, अशा पद्धतीने बॅच 1चं सर्टिफिकेशन, बॅच 2चं, बॅच 3चं. मग याच्याबरोबर आपण बॅच 4, हे सर्व अशा आपल्या सर्व रुबाबदारताई, जेव्हा आपण म्हणजे सर्टिफिकेशन प्रोग्रामला भेटतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली भेट होते. आणि एक भव्य दिव्य प्रोग्राम आपण करतो. त्याचबरोबर आपण दरवर्षी स्टेट लेवल, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन घेतो. त्याचा हे काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतोय. आणि हा कोरोना नंतरची पहिली बॅच, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की हे पिलं भारतातला कोरोना नंतरचा विद्यार्थ्यांसाठी झालेला पहिला प्रोग्राम ब्रेन ट्रेनचा, त्यात आपण हे सर्व विद्यार्थी भेटले होते, हे सर्व दाखवतोय. एक भव्य दिव्य प्रोग्राम आपण स्टेट लेवल, नॅशनल लेवल
हा घेत असतो. त्यातही आपल्या ताई लोक पण कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतात, त्या पण बक्षिसं जिंकतात, त्या पण त्यांच्या लेवलला एन्जॉय करतात, क्लास लेवलला सर्टिफिकेशन करतात, क्लास लेवलला पुन्हा परत हे आपले विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थांबरोबर जाऊन कॉम्पिटिशन करतात. त्याचबरोबर इथं आलं की टीचर सर्टिफिकेशन बरोबर ब्रेन ट्रेन फाउंडेशन तर्फे शिक्षकांचा गौरव. आपण शिक्षक रत्न पुरस्कार पण देतो. जसं आपण 7 सप्टेंबरची वाट बघतोय की तुमचं सर्वांचं सर्टिफिकेशन होईल, त्यात आपण काही शिक्षकांचा गौरवही करतो की जे समाजाचं देशाचं आपण देणं लागतो या भावनेने निस्वार्थी काम करतात, अशा शिक्षकांना आपण सन्मानित करतो. त्याच पद्धतीने सर्व क्षेत्रात महिलांची भरारी अबॅकसमुळे घडते. विद्यार्थ्यांचे आयुष्य 75 कर्तृत्ववान महिलांचा नारी शक्ती देऊन सन्मान. आपण ही संस्था नुसतं एक सामाजिक मूल्य जपलं गेलं पाहिजे. जे समाजात चांगलं काम करतायत त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना कौतुकाची थाप दिली पाहिजे. म्हणजेच ते अजून जोमाने काम करतील देशशक्तीचं किंवा जे काही समाज कल्याणाचं. म्हणून इथं या परिवाराचा सभासद होणं म्हणजे इथं तुम्हाला सर्वांना एक एज्युकेशन, सामाजिक कार्य करण्यासाठी एक मोठं एक नवीन स्किल आहे अबॅकस. मी सर्व रोज शिकवेलच. एक स्किल आहे. त्याबरोबर या संस्थेचा सभासद झाल्यावर तुम्हाला वाटलं की माझ्या नजरेखाली एक योग्य व्यक्ती आहे की ती देशाचं आणि समाजाचं चांगलं काम करते, तिचं मी कौतुक करू शकते का, हा अधिकार तुम्हाला मिळतो. कारण आपण दरवर्षी नारी शक्ती देऊन ज्या सामाजिक आणि देश कल्याणाचं काम करतात अशा ताई लोकांचा आपण नारी शक्ती देऊन सन्मान करतो. तर तो तुम्ही करणार आहात, कारण तुमच्या नजरेत ती व्यक्ती येईल. तुम्ही तशी व्यक्ती शोधली पाहिजे की अल्टिमेट देश आणि समाजाचं कल्याण हित ठेवून डेडिकेटेडली असं कोणीतरी काम तुमच्या मधून तुमच्या नजरेत कोणी करत असेल तर त्याचं कौतुक तुम्ही करणार आहात, कारण संस्थेचे सभासद तुम्ही आहात. पण त्याचबरोबर 75 लोकांना आपण देतो म्हणजे त्याच्यातले कमीत कमी आपल्या परिवारातले पण 10-5 ताईंना तर दिल्या पाहिजे ना. आपल्या ताई पण, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की योगिता ताई, पल्लवी ताई, आपलं सॉरी उज्ज्वला ताई, अशा शेकडो ताई आहेत आपल्याकडे, 350 ताई आहेत. या ताईंमधून पण खूप साऱ्या ताई समाजकार्य करतात. या ताई पण खूप मोठ्या मोठ्या डेडिकेटेड लेव्हलला जाऊन कामं करतात. मग या ताईंना पण कौतुक केलं पाहिजे. मग हक्काने आपण आपल्या परिवारातल्या पण 10, 15, 20 ताईंचं नारी शक्ती सन्मान देऊन पुरस्कार करत असतो. म्हणून मान सन्मान, शिक्षण, सामाजिक, शैक्षणिक सर्व लेवलचं इथं मान सन्मान होणार आहे. काही काळजी नका करू. ओके. सो पुढे जाऊया. अ, आपण बघितलं या सर्व ताई पहिली बॅच असेल ही. हे जस्ट वृत्तपत्रात आलेल्या बातम्या. त्याच्यानंतर संस्थेला पण पुरस्कार मिळतात. त्यामुळे आता आपण पण वेगवेगळ्या संस्थांचे, जसं रोटरी क्लब असेल जेव्हा, किंवा संदीप युनिव्हर्सिटी किंवा नाशिक कोचिंग क्लासेस संघटना असेल, आपण पण वेगवेगळ्या, त्याच्यानंतर लोकमत असेल, दिव्य मराठी असेल, किंवा अजून कुठला महाराष्ट्र संस्कृत ज्ञानपीठ असेल, अशा सर्व वेगवेगळ्या संस्थांतर्फे खूप सारे पुरस्कार आपल्या संस्थेला पण मिळतात. कारण आपण आपण सर्वजण मिळून काम करतो म्हणून संस्थेला कोणीतरी पुरस्कार देतो. म्हणून पुन्हा परत हे सर्व पिलर्स पुन्हा परत तुमच्या समोर आलेत. असे पिलर्स आपण सर्वजण पुन्हा परत नॅशनल मॅथ मॅरेथॉनच्या वेळेस भेटतो. ही गॅलरी थोडक्यात जे काही मी तुम्हाला आधी सांगितलं की सर्व ताईंच्या माध्यमातून जे काही काम होतं, प्रत्येक क्लासचा फोटो इथं चमकत असतो की तुमच्या क्लास लेवलला ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या ऍक्टिव्हिटीज इथं दिसतात. त्याच्यानंतर या सगळ्या बॅचेस, हे सर्टिफिकेशन, नारी शक्ती सन्मान पुरस्कार, हे सर्व आपल्या कार्यक्रमांना येऊन गेलेले वेगवेगळे पाहुणे, त्याच्यानंतर हा सर्टिफिकेशन प्रोग्राम, हा एक अजून एक आपल्या परिवाराला एक संधी उपलब्ध झाली, ती विश्वास रेडिओच्या माध्यमातून, की जिथं थोडासा प्रतिसाद आता कमी मिळतोय. पण या कोमल ताई आहेत, त्याच्यानंतर कविता ताई आहेत, त्याच्यानंतर अजून ज्योती ताई आहेत. या ताईंनी थोडंसं हिरिरीने काम सुरू केलं पाहिजे, की जेणेकरून आपला प्रवास, आपलं आपलं जगणं, आपलं म्हणणं साऱ्या जगाच्या टोकापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर ती संधी पुन्हा एकदा जर ती सिरीज बंद झाली, 1-1.5 वर्षापासून सिरीज चालू आहे, आता आपल्या ताई लोक संपत आलेल्या आहेत, आणि जर एकदा सिरीज बंद झाली तर पुन्हा परत कधी सुरू होणार नाही. 5,000 रुपये द्यावे लागतील कमीत कमी आपली मुलाखत कोणाला तरी. आजकाल सर्व पैशांचा जमाना आहे. पण आपल्याला मोफतमध्ये ती एक संधी मिळालेली आहे की आपलं म्हणणं आपण साऱ्या जगाच्या टोकापर्यंत सांगू शकतो. म्हणून प्लीज, ज्यांची मुलाखत बाकी असेल त्यांनी लगेच
त्या मुलाखती द्या. तर तुमचं म्हणणं आहे तुम्ही साऱ्या जगापर्यंत मांडू शकतात. तुमचा प्रवास आहे तुम्ही सांगू शकतात जे काय असेल तुमचा. म्हणून तुम्हाला पण संधी मिळेल. सिरीज सुरू राहिली तर. नाहीच सिरीज बंद झाली तर पुन्हा परत कुठली तरी सिरीज सुरू होईल तेव्हा तुमचं म्हणजे हा पण एक मान सन्मान आहे की विश्वास रेडिओवर जाऊन अबॅकसच्या सावित्री म्हणून आपली एक सिरीज चालू आहे 1.5 वर्षापासून आणि त्याचाच मुलाखतीचा एक भाग म्हणून मी माझी मुलाखत टाकली होती. हा रोबोटिक्सचा एक मी तुम्हाला सांगितलंच हे असं किट असतं. आता या किटची किंमत बदललेली आहे. जुनी किंमत टाकलेली होती, MRP टाकली होती. पण आता जे काही असेल ते जेव्हा ठरेल तेव्हा. आणि आता हा प्रश्नचिन्ह. आणि मग अबॅकस का शिकावं या प्रश्नाने आपण उद्यापासून क्लासला सुरुवात करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने मला माहिती आज पहिला दिवस होता 9:30 तर 10:30 पण मी 15-20 मिनिटं तुमच्या हक्काचे घेतले. पण आजचा दिवस होता की मी ज्या संस्थेबरोबर काम करतोय ती संस्था आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन. प्लीज इकडे लक्ष द्या. ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन. क्लिअर आहे सर्वांना? म्हणून बिंदास उद्यापासून मी तुम्हाला काही होमवर्क पण देणार आहे. आणि तो होमवर्क असा असेल कारण कदाचित 50-50 चान्सेस आहेत. पहिलेच डिक्लेअर करतो. उद्याची जरा थोडीशी 50-50 चान्सेस असले त्याचं कारण असं आहे की आजची सुट्टी आणि रविवारची सुट्टी आणि पुन्हा परत शनिवारचा दिवस थोडंसं आमच्याकडे ॲब्सेंटिझमचं प्रमाण खूप असतं. मी ज्या फॅक्टरीत काम करतो, मी ज्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करतो महिंद्रा सारख्या कंपनीत, तर तिथं खूप ॲब्सेंटिझम असल्यामुळे कदाचित उद्या काहीतरी स्ट्रगल होऊ शकतो कारण मुलं गायब झालेले असतात. आणि अशा वेळेस थोडंसं आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला मला स्ट्रगल येऊ शकतो. मी पहिलेच डिक्लेअर करतो. म्हणून काय करायचं प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष मी काही छोटंसं तुम्हाला एक छोटंसं शिकवतो. काय करायचंय की अबॅकस स्ट्रक्चर आपण समजून घेऊ पहिले सर्वजण आज. अबॅकस टूल काय असतं? अबॅकस टूल काय असतं की असं एक टूल असतं. इकडे लक्ष द्या. असं एक टूल असतं. बरोबर आहे? लक्ष द्या सर्वजण. यांना वरचे मनी म्हणतो आपण. वरचे मनी किंवा अप्पर बीट्स म्हणतो. हे खालचे मनी म्हणजे लोअर बीट्स. यांना ही जी डिवाइड करते ही जी लाईन आहे ना ही म्हणजे हे वरचे मनी आणि खालचे मनी याला आन्सर लाईन म्हणतो आपण. सर्वजण माझ्याबरोबर मनातल्या मनात बोलत राहा. जर गुड टीचर बनायचं असेल तर बोलत राहा माझ्याबरोबर. हे बघा, अप्पर बीट्स वरचे मनी, हे खालचे मनी आणि ही आन्सर लाईन. ओके. आता जर ह्या अबॅकस टूलवर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर हे मला अबॅकस टूल असं धरावं लागेल म्हणजे असं धरावं लागेल. म्हणजे हा माझा राईट हँड आहे. तुमचा सर्वांचा राईट हँड वरती करा. सर्वांच्या राईट हँड वरती करा. राईट हँड. उजवा हात वरती करा. उजवा हात वरती करा. ओके. इकडे लक्ष द्या. सर्वजण नोटबुक किंवा पेन असेल किंवा नसेल तर एक डमी स्वरूपात लिहा. 259. 259. लक्ष द्या. 259. आता 9 हा अंक आहे ना, हा 9 अंक राईट हँडला सर्वात शेवटी आला. लक्ष द्या. आणि 200 हा माझा लेफ्ट हँडला गेला. लेफ्ट हँडला गेला. अग्री विथ मी सर्व एव्हरीवन. म्हणजे जी सुरुवात केली आपण लिहिण्याची ती आपण लेफ्ट साईडनं स्टार्ट केली आणि राईट साईडला एंड केली. ओके. हे सर्व आपण कोमल, प्रियंका आपण सर्व डिटेल बघणार आहोत उद्या, काही डाऊट नाही. पण एक जस्ट नाहीच भेटू शकलो. एकदम आणीबाणी आली. मी तुम्हाला मेसेज टाकला की नॉट पॉसिबल. टुमारो मला तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळच भेटला नाही कारण माझी रोजीरोटी ती आहे. कधी कधी मला तिथं पहिली प्राधान्य माझ्या रोजीरोटीला द्यावं लागतं. नंतर सामाजिक कार्यासाठी हे करावं लागतं. म्हणून जर मला नाहीच शक्य झालं तर मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देऊन जातोय. पण 99%, 100% मी भेटण्याचा प्रयत्न करेल उद्या. काही काळजी नका करू. ओके. इकडे लक्ष द्या. तर अबॅकस टूल आपण समजून घेतोय आणि त्याच्यासाठी मी छोटंसं पुन्हा परत मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आणि मग नंतर आपण उद्या बघू की अबॅकस का शिकायचं. इकडे लक्ष द्या. अबॅकस आपण टूल कसं बघितलं प्लीज इकडे लक्ष द्या. 259 या अंकाबरोबर प्लीज इकडे लक्ष द्या. हा जो 9 आहे ना याला युनिट म्हणतो आपण, एकक म्हणतो. सर्वजण मनातल्या मनात बोला. हा जो 5 आहे ना याला आपण टेन्स म्हणतो. याला आपण दशक म्हणतो. 10 प्लेस. याला युनिट प्लेस. आणि हा 2 आहे ना 100 प्लेस म्हणजे शतक. म्हणजे याला आपण जेव्हा मराठी शिकत होतो त्याला शतक, याला दशक, याला आपण एकक, यालाच इंग्लिशमध्ये हंड्रेड्स, टेन्स अँड युनिट प्लेस, वन प्लेस किंवा युनिट प्लेस असं म्हणतो. क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत समजलं? म्हणजेच मी असं म्हणेल, प्लीज इकडे लक्ष द्या. 952. आता हेच अंक आहेत, 3 अंक.
आता इथं 200 होता, प्लीज इकडे लक्ष द्या. पण याची जागा बदलली. इथं मात्र हा किती होता? 200 होता. इथं जागा बदलली तर 2 झाला. हा 50. जागा सेम आहे. इथं पण 50 होता. जागा सेम आहे. आणि म्हणून इथं पण जागा सेम आहे, म्हणून इथं पण 50 आहे. मी माऊसने लिहितोय, तुम्ही समजून घ्याल. हा इथं युनिट प्लेस आहे म्हणून याची व्हॅल्यू फक्त 9 होती. पण इथं जागा बदलली म्हणून हा 900 झाला. प्लीज इकडे लक्ष द्या. सांगायचं काय मला, इकडे लक्ष द्या. एक फेस व्हॅल्यू, प्लीज इकडे लक्ष द्या. एक फेस व्हॅल्यू आणि एक प्लेस व्हॅल्यू, अशा दोन व्हॅल्यू असतात डिजिटला. फॉर एक्झाम्पल, माझ्यासमोर मधुताई आहेत. त्यांचा फेस मधू आहे म्हणून त्यांना आता आपण फेस, त्यांची फेस व्हॅल्यू काय म्हणतो आपण? मधू पाटील ताई, हा त्यांचा फेस आहे. मधू पाटील ताई. पण जर प्लेस बदललं, समजा त्या माहेरी गेल्या तर लेक होतात, सासरी गेल्या तर सून होतात, अजून स्कूलमध्ये गेल्या तर टीचर होतात, त्या आता क्लासमध्ये बसल्या तर आता स्टुडंट मधून झाल्या. म्हणजे जर जागा बदलली, प्लीज इकडे लक्ष द्या, तर व्हॅल्यू बदलते. आपली पण व्हॅल्यू बदलते. जागा बदलली तर व्हॅल्यू बदलते. पण एक फेस व्हॅल्यू आपली एक कायम असते. मधू पाटील ताई त्या कुठेही गेल्या तर मधू पाटील मधूच राहणार आहेत. अग्री विथ मी? तसं 9 हा फेस आहे. लक्ष द्या, 9 हा फेस आहे. 2 हा फेस आहे. 1 हा फेस आहे. 0 हा फेस आहे. हा फेस कायम तोच असणार आहे. पण जर 9 ची जागा बदलली तो 900 होईल. त्याची जागा बदलली तो 90 होईल. जागा बदलतील 9000 होईल. जागा बदलतील 9 लाख होईल. मॅथमॅटिक खूप सोपं आहे. हे थोडंसं शांततेत आपण समजून घेऊ. मग का आपण फटाफट कॅल्क्युलेशनकडे जाणार आहोत? पहिले बेसिक समजून घेऊ, कारण हेच मुळात क्लिअर नसतं. म्हणून अंक 0 पासून 9 पर्यंत एवढेच अंक आहेत. आणि ह्या अंकांमध्ये एवढा मोठा गोंधळ. पण ज्याचा गोंधळ क्लिअर झाला, हे बघा प्रियंकाताई, आपण खूप काहीच शिकवणार नाहीत. आपण काय शिकवणार आहे? 2 + 2 - 3 +1 +5 -6 आणि +2. आन्सर इज 3. तरी पण हजारो मुलं बोलतात, मला आज पण मुलं बोलतात, इंजिनिअरिंगला गेलेले मुलं बोलतात, सर तुम्ही जेव्हापासून शिकवलं ना, अहो तेव्हापासून ते गणित खूप सोपं झालं. ते मुलं नाही, पण त्यांच्या बहिणी, त्यांच्या आई किंवा त्यांचे पप्पा किंवा त्यांचे टीचर्स कोणीतरी मार्केटमध्ये खूप, नाशिक खूप छोटं आहे. पुन्हा पुन्हा वारंवार फिरताना खूप सारे विद्यार्थी जुने भेटत असतात. आणि जेव्हा जेव्हा कानावर ते म्हणतात की सर मी तुम्हाला कालिका माता मंदिरच्या सेमिनारला होतो, सर तुम्ही श्रमिक नगरला घेतलं होतं त्या सेमिनारला होतो, सर तुम्ही पंचवटीत घेतलं होतं त्या सेमिनारला होतं, सर तुम्ही हनुमान मंदिरात घेतलं होतं त्या सेमिनारला होतो, असं जेव्हा सांगतात आणि सांगतात की जेव्हा माझं गणिताची भीती, आपण तर सिम्पल कॅल्क्युलेशन शिकवतो प्रियंकाताई. पण मुलांच्या एकदा जर ब्रेन ट्रेन झालं, जर कन्सेप्ट क्लिअर झालं, की जर ठरलं की मॅथ इज इझी, मॅथ इज इझी, तर कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते अमृताताई. आणि जांभईयनक पण कमी होऊन जातं, की काय आयुष्यात ठरतं की मॅथ इज इझी होऊन जाते. ते लक्षात आहे मला काय म्हणायचंय. म्हणून आपण खूप काही हायफाय नाही शिकवणार आहेत. बेसिक मॅथमॅटिक्स पण मध्ये तसंच आहे. काही कंडिशन बेस्ड कॅल्क्युलेशन आहेत, कन्सेप्ट बेस्ड कॅल्क्युलेशन आहेत. पण त्यामध्ये जर एकदा लेखणी शार्प आणि फास्ट झाली, की मुलांच्या माइंडमध्ये एक मेसेज जातो की मॅथ इज इझी, आयुष्याचं मॅथ सोपं होऊन जातं. म्हणून काही काळजी करू नका. हा सर्व एक आनंददायी प्रवास असेल. मला माहिती थोडासा उशीर झाला.